40नंतर प्रत्येक बाईनं स्वतःच्या आयुष्याचा पुढला मार्ग नीट आखावा, तरच ती मुलांच्या व लेकीच्या संसारात लक्ष ठेवून बसणार नाही। यासाठी बायकांनी आपल्या स्वतःच्या आयुष्याचा फार स्वतंत्रपणे विचार करायला शिकले पाहिजे। मुलांना मदत करणं वेगळं, पण उठसूट त्यांच्या संसारात लक्ष घालणं वेगळं। ते आपल्याकडून कधीही होऊ नये, नाहीतर ती बाई अप्रिय होत जाते। हे खूप ऑब्वियस आहे। सून जावई नव्या काळातले आहेत, नव्या पिढीचे आहेत। त्यांच्यावर इतकाही अधिकार नसतो, त्यामुळे तो दाखवायचा प्रयत्न अंगावर उलटणारा ठरेल। या पलीकडे वयाची ही फेज अशी आहे की त्या वयाला अनुसरण आपण आपला स्व बनवावा, शोधावा, थोडं स्वसाठी आणि स्वमध्येही जगावं आणि मुलांना आपापलं जगू द्यावं। मुलांनी स्वावलंबी बनावं यासाठी तर आपण त्यांना घडवतो, तर मग ते तसे बनताना ढवळाढवळ कशाला करायची? लेट इट बी। विचारायला आल्याशिवाय फुकट सल्ले द्यायचे नाही, हा नियम मनाला लावून घ्यायचा। त्यांचं आयुष्य त्यांनी छान जगावं म्हणून देवाची प्रार्थना करावी, आशीर्वाद दुवा द्यावेत, पण लुडबुड न करता। दोघांना जोडीला एकमेकांबद्दल चहाड्या सांगून काड्या कधीही घालू नयेत। ते एकमेकात बोलतात सो आपली प्रतिमा डागाळलेली होईल, अशा गोष्टी टाळाव्यात। लेकीला सुनेच्या चहाड्या सांगणं आणि मुलाला जावयाच्या चहाड्या सांगणं टाळावं। आपण नकळत पुढल्या पिढीचे संबंध खराब करतो आणि हा गुन्हाच आहे एक प्रकारे। आपण वर गेल्यावर सगळ्यांनी आनंदाने सोबत असावं, यासाठी उलट आयुष्यभर प्रयत्नशील असावं। जावयाच्या आणि सुनेच्या आईवडिलांबद्दल अपशब्द वावगं बोलू नये। त्यांच्या मनाची जखम आयुष्यात भरून येणारी नाही। सगळ्यात महत्त्वाचं हे, आपल्याला आपलं काही आयुष्य आहे की नाही, इतरांच्या आयुष्यात स्वतःला किती आणि का गुंफावं? त्यापेक्षा आपल्या आवडीनिवडी, छंद, फिरणं, व्यायाम, योग्य आहार, घरकामात सुयोग्य मदत, नातवंड सांभाळणार असाल तर ते असं करण्यात उत्तम आयुष्य जाऊ शकतं। धडा शिकवणाऱ्या सासवा वगैरे TV सिरियलमध्ये ठीक आहेत, या जन्मात किमान एक नवं उदाहरण म्हणून आईच्या इतकी प्रेमाची असं कोणी बनायचा प्रयत्न व्हावा, तरच मनुष्यजन्म सार्थकी लागेल। याचबरोबर आपल्या नवऱ्याने आपले लाड केले नसतील आणि मुलगा त्याच्या बायकोचे करत असेल, तर ते आपलं आणि सुनेचं निरनिराळं प्रारब्ध समजावं। त्याची भरपाई मुलाकडून किंवा जावयाकडून हट्टाने काही मागून करू नये। आपला हक्क फक्त आपल्याच नवऱ्यावर असतो किंवा असावा, त्यावरून मुलगा, सून, लेक किंवा जावई यांना वेठीला धरू नये। हिंमत असेल, जमत असेल तर स्वतः कमवावं। तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।